नमस्कार. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची भाजी दाखवते. हा पाला श्रावणामध्ये तुम्हाला बाजारात अवेलेबल आहे. बाजारात तुम्हाला हा उपलब्ध होऊ शकतो श्रावणामध्ये. तर आता आपण बघूया यासाठी लागणारं साहित्य. हा 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आहे. या 2 ओल्या चिरलेल्या मिरच्या आहेत. हे जर तुम्ही उपवासाच्या दिवशी लसूण खात असाल तर आपण त्याप्रमाणे वापरायचं. हे 1 वाटी आपण 2-3 पाकळ्या लसूण ठेचलेला आहे. हा 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे. हा ओल्या नारळाचा आपण चव घेतलेला आहे थोडंसं. ही हळद आहे आणि मीठ चवीनुसार आहे. आता आपण बघूया ही भाजी कशी करतात. आणि ही फोडणीसाठी तेल आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण त्यामध्ये तेल टाकूया. हे थोडंसं तापून द्यायचं आहे आपण. आणि या शेवग्याच्या पाल्याच्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी गोकुळाष्टमीच्या दिवशी खाल्ली जाते. उपवासाच्या दिवशी ही भाजी तर जास्त करून खाल्ली जाते. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम कांदा टाकूया. कांदा आपण एकदम लालसर गुलाबीसर परतून घ्यायचा आहे. गुलाबीसर होत आलाय. आता आपण यामध्ये मिरची टाकूया. इकडे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचा वापर करू शकता. आता या मिरच्या आपण चांगल्या परतून घ्यायच्या. आता आपण यामध्ये लसूण टाकूया. जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी लसूण चालत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता, अन्यथा तुम्ही हे बघू शकता. छानसं आपण हे परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये हळद टाकूया. हळद आपण चवीनुसार टाकू शकतो, थोड्या प्रमाणात टाकायची आहे. हा शेवग्याचा पाला इकडे आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा पाला कोवळा असल्यामुळे ही भाजी पटकन होते. ज्या प्रकारे आपण मेथीची भाजी करतो तशाच प्रकारे ही भाजी करायची आहे आपल्याला. आता आपण इथे छानपैकी परतून घेऊया. आता आपण आपल्या भाजीमध्ये मीठ टाकूया. मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मीठ टाकल्यानंतर आपण भाजी झाकून घेऊया थोडा वेळ. झाकून ठेवल्यानंतर आपण मंद आचेवर ही भाजी शिजवून द्यायची. ज्या प्रकारे आपण मेथीची भाजी करतो त्याच प्रकारे आपल्याला ही भाजी करायची आहे. आता आपण थोडी 4 ते 5 मिनिटं वाट बघूया. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. बघूया आता आपण आपली भाजी शिजली की नाही. आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. आता आपण यामध्ये थोडासा टोमॅटो टाकूया. तुम्ही आवडीनुसार इथे टोमॅटो टाकू शकता. जर तुम्ही थोडी शिजत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी ओलं किसलेलं नारळ टाकूया. इथे मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. ही भाजी आता आपण थोडी परतून घेऊया. आणि ही भाजी करताना एक लक्षात ठेवायचं की ह्यामध्ये आपण जराही पाणी टाकलेलं नाहीये. ही भाजी वाफेवर शिजवायची आहे. खोबरं टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक वाफ आणून द्यायची आहे. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला ही एका सर्विंग बोलमध्ये काढून दाखवते. आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी राजगिराच्या भाकरीसोबत फारच छान लागते. तर तुम्ही सुद्धा करा आणि मला नक्की कळवा ही भाजी कशी झाली ते.